बघा बघा आता या ठिकाणी 21 पुस्तकाची विक्री किंमत ही 24 पुस्तकाच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा काय? बघा 21 पुस्तकाची विक्री किंमत ही 24 पुस्तकाच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा काय? आता उदाहरणार्थ आता आपल्याला खरेदी किंमत, खरेदी आणि इकडे काय विक्री. आता विक्री, आता त्या वस्तूची 21 पुस्तकाची काय 21 विक्री केली आणि खरेदी किती केली तेवढ्याच पैशात 24 पुस्तके. 21 पुस्तकाची विक्री किंमत ही 24 पुस्तकाच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? आता 24 पुस्तके खरेदी करतो आणि 21 पुस्तके विकतो, म्हणजेच प्रत्येक वेळेस त्याला 3 पुस्तके शिल्लक राहते. त्याच्यानंतर यांचं गुणोत्तरामध्ये प्रमाण काढताना काय 3 7 21 आणि 3 8 24. त्याच्यानंतर यांची अदलाबदल केली. कशाची? गुणोत्तराची अदलाबदल. त्याच्यानंतर 7 कुठे आला या ठिकाणी आणि 8 कुठे या ठिकाणी. त्याच्यानंतर या 7 वर किती वाढ? 1 वाढ. 7 वर 1 वाढ म्हणजेच 1 वर किती 107 पट. त्याच्यानंतर याचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करताना शेकडा नफा काढताना, आता शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढताना हा जो 1/7 पट आहे हा व्यवहारी अपूर्णांकाच्या शेकडेवारीमध्ये रूपांतर करताना 2 शून्य लावले, 1/7ला 2 शून्य आणि टक्केवारीचं सिम्बॉल लावल्याच्यानंतर ते काय होईल? शेकड्यामध्ये रूपांतर होईल. त्याच्यानंतर याला भाग देताना 13 7 91. 13 7 किती 91, उरले किती 9 आणि छेदामध्ये 7 म्हणजेच 13.9% वाढ होईल. नफा किती होईल? एवढा. 13 प्रत्यक्ष नफा किती असेल? एवढा असेल. प्रत्यक्ष नफा 13.9/7. 13.9/7. आता ही झाली एक पद्धत. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धती अनेक पद्धतीने सोडवतात. आता दुसऱ्या पद्धतीचा जर विचार केला तर दुसरी पद्धत 21 वस्तू. आता बघा ज्यावेळेस तो 24 पुस्तक खरेदी करतो आणि 21 विकतो, म्हणजे प्रत्येक वेळेस जर 24 खरेदी करत असेल आणि 21 विकत असेल तर 3 पुस्तकांचा त्याला नफा होतो. म्हणजेच त्या ठिकाणी 21 वस्तूवर 3 नफा, तर 100 वर किती? 21 वर 3 नफा होतो तर 100 वर किती? त्याच्यानंतर काय 300 भागिले 21. 3 1 3 3 7 21. त्याच्यानंतर 13.9/7%. किती नफा होईल? 13.9/7%. त्याच्यानंतर तिसऱ्या पद्धतीचा जर विचार केला तर तिसरी पद्धत म्हणजेच काय, या 21ला काय मानले आपण? 100%. 21 म्हणजे या ठिकाणी काय 100, तर 3 बरोबर किती टक्के? 3 बरोबर किती टक्के? त्या ठिकाणी सुद्धा 100 गुणिले 3 छेदामध्ये 21. 3 1 3 3 7 21. 100ला भाग देताना 13 7 91, उरले किती 9. 100मधून 91 गेले, 9 उरले आणि छेदामध्ये किती आहे 9/7% एवढा नफा होईल. ही झाली तिसरी पद्धत. ही पहिली, दुसरी, तिसरी. चौथ्या पद्धतीचा जर विचार केला तर या ठिकाणी चौथी पद्धत. आता जर या उदाहरणामध्ये तुम्हाला जर चौथ्या पद्धतीनं सोडवायचं असेल, आता चौथ्या पद्धतीला म्हणजे काय 7 भागावर 1 भागाचं. 7 भागावर 1 तर 100 वर किती? 7 वर 1 तर 100 वर किती? त्याच्यानंतर तिरकस गुणाकार करताना 100 गुणिले 1 छेदामध्ये 7, तोच कितीचा भाग जाईल? 13.9/7% वाढ किंवा नफा. ही झाली चौथी पद्धत. आणखीन जर तुम्हाला जर पाचव्या पद्धतीची जर आवश्यकता असेल, पाचवी पद्धत म्हणजेच काय 7 भागाला जर आपण 100% मानलं तर 1 भाग बरोबर किती? 100 गुणिले 1 छेदामध्ये 7 बरोबर 13.9/7% नफा. बघा उदाहरण 1 पद्धती अनेक पद्धती म्हणजेच काय, ही फक्त कळण्यासाठी आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता तुम्हाला जर उदाहरण जर कळत असेल समजत आहे म्हणजेच काय, या ठिकाणी 21 पुस्तकाची विक्री करतो तेवढ्याच पैशामध्ये 24 पुस्तके. आता तुम्हाला जर सरळ सरळ दिला असता 24 पुस्तके खरेदी करतो आणि त्याच्यावर 3 पुस्तकाचा म्हणजे 21 वर 3 नफा मिळतो, तर तुम्ही सरळ सरळ सोडवले असते. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्याचं असतं. त्याच्यासाठी जर एकदा जर तुम्हाला जर उदाहरण कळत असेल तर तुम्ही कितीही पद्धतीने सोडू शकता. कितीही पद्धतीने काय करू शकता तुम्ही सोडवू शकता.